गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आज आमचं सेकंड पायलट ट्रेक आहे आणि आज आम्ही जाणार आहोत मार्लेश्वर आणि तिथूनच पुढे जाणार आहोत ओझर खोलला. आमचा प्रवास सुरू झाला आंबा घाटातून. काही भागांमध्ये रस्त्याचे मोठे काम सुरू असल्यामुळे डोंगर फोडले गेले आहेत. त्यामुळे इथले निसर्ग नष्ट झाले आहे. तरी देखील काही ठिकाणी अजूनही निसर्ग तसाच जपलेला आहे. आमची गाडी होती आंबा घाटात, पण या दोघींची गाडी होती वेगळ्याच घाटात. एक सुंदर ठिकाण दिसल्यामुळे आम्ही तिथे गाडी थांबवली. कुठून आली? तिथून पाणी घेऊन आली. गार नाही स्वच्छ आहे. पाणी इतकं स्वच्छ आहे की या गावातली माणसे इथूनच पाणी भरून येतात. आम्ही आता सिनरी तेन बघून आलो आणि ही अजून झोपायला दोघायचं. मैं कहाँ हूँ बहन. गुगल मॅप्सवर भरोसा केला आणि आम्ही रस्ता चुकलो. रस्ता कुठं जातो हे कळेना, पण त्याच वेळी गावातले काका भेटले. त्यांनी आम्हाला खूप आपुलकीने रस्ता दाखवला आणि आम्ही पोचलो गावातल्या मंदिरापर्यंत. तर हे आहे आपलं ओझर खोलचं मंदिर. जाऊयात आपण पहिला दर्शनाला. तर आता मी एक हिडन लोकेशन बघून आलो आहे आणि तुम्ही आमच्यासोबत हे लोकेशन नक्की बघायला या आणि त्यासाठी पुढचा ब्लॉग पण कंटिन्यू बघा. स्वादला जेवायला आलो आहे, जे संगमेश्वरमध्ये लोकेटेड आहे आणि व्हेज नॉनव्हेज दोन्ही फूड अवेलेबल आहे. पण आम्ही कोकणी ऑथेंटिक फूड असेल तर मागवलेलं आहे. भावना आहे, मटकीची भाजी आहे, पनीर बिर्याणी. तर जेवण कसं वाटलं विचारा सगळं. खूपच मस्त आहे. हॉटेलमधल्या एका दादांनी सांगितले इथे जवळच असं लोकेशन आहे ज्या ठिकाणी आपले संभाजी महाराज पकडले गेले होते. सो आम्ही गेलो ते बघायला. सध्या आलो आहोत संगमेश्वर येथील कर्णेश्वर मंदिर. कर्णेश्वर मंदिर हे संभाजी महाराजांना जिथून अटक केली होती त्या समाधीस्थळापासून त्यांच्या इथूनच एक किलोमीटरवरती आहे संगमेश्वर मंदिर. त्याचा व्ह्यू तुम्ही बघू शकता.
उलटा घाललोय नेमकं. आलं माकड. सव्वा 3 वाजलेत. आम्ही मार्लेश्वरला आलो आहोत आणि आम्ही आता पायऱ्या सुरू करणार आहोत चढायला. साधारण 500 पायऱ्या आहेत आणि येऊन जाऊन 1 तास लागतो आपल्याला वर जाऊन खाली यायला, असं आम्हाला इथल्या लोकांनी ते सांगितलं. डिपेंड्स ऑन पर्सन स्पीड. बघूया आता आम्ही किती तासात कंप्लीट करतो. मला व्हिडिओ काढायचे असतात म्हणून मला स्टॉप घ्यायला लागतोय आणि मॅप पुढे पळत आहे, थांबत पण नाही आहेत माझ्यासाठी. आम्ही फक्त 20 मिनिटात मंदिराच्या आभारात पोचलोय. आम्ही 45 मिनिट्समध्ये खाली आलो. आमचं फोटोशूट झालं, दर्शन झालं, तरी पण आम्ही फक्त 45 मिनिट्समध्ये आलो आणि आता आम्ही खाली थांबलो खायला भज्जीसाठी. चहा भज्जी आणि व्ह्यू. तर आज आपण दिवसभर रत्नागिरी आणि मार्लेश्वरच्या जवळचे पॉईंट्स एक्सप्लोअर केलेले आहेत. आपला जो ट्रेक आहे श्रावण स्पेशल ट्रेक, तो 10 ऑगस्टला आपण ऑर्गनाईज केलेला आहे. इथून पुढचे सगळे तुम्हाला डिटेल्स इंस्टाग्रामच्या पेजवरती मिळतील, तर आम्हाला नक्की तिथे फॉलो करा, अपडेट्स चेक करत राहा. आणि आता आज आम्ही घरी निघालो आहे